हे प्रिय बंधू भगिनीनो, जल्लोष करा तुम्ही आता, आजचा दिवस शुभ आला. फडकवा राष्ट्रध्वज अपुला, परी ठेवून आठवण ज्यांची, सीमेवर लढले जे जे. आठवूया या साऱ्यांना, आठवूया या साऱ्यांना, जे घरी न परतू शकले, जे घरी न परतू शकले, जे देशासाठी लढले आणि लढता लढता पडले. डोळ्यात साठवून पाणी, गाऊया त्यांची गाणी. नमस्कार मंडळी, मी गणेश जोशी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आम्ही बिघडलो या आमच्या चॅनलमध्ये. या चॅनलच्या माध्यमातून गेल्या वेळी आपण बऱ्याच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटलो आहोत, ज्यांचं वैशिष्ट्यपूर्ण असं वेगवेगळ्या क्षेत्रातलं काम आहे. त्यांची कार्यपद्धती, त्यांनी जे काम केलंय ते कसं वेगळ्या प्रकारचं होतं आणि त्या कामात त्यांना येणारे अडचणी, त्यांचे संघर्ष, हे सगळं आपण त्यामध्ये जाणून घेत होतो. तसंच आपण अजून एक नवीन सिरीज, एक नवीन मालिका घेऊन आलो आहोत, जडणघडण नावाची, ज्याचा आपण पहिला एपिसोड बघितलाच असेल. नसेल बघितला तर नक्की पुन्हा एकदा आमच्या चॅनलला व्हिजिट करा. जडणघडणचा पहिला भाग देखील बघा, नक्की तुम्हाला आवडेल. आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जडणघडणच्या आता या भागामध्ये आपण ज्यांना आधी भेटलो आहोत, मुलखा वेगळी माणसं या सिरीज मध्ये ज्यांना आपण भेटलो आहोत, तेच डॉक्टर प्रदीप आगाशे सर यांना आज आपण पुन्हा भेटत आहोत. ते एका खास वेगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी, वेगळ्या विषयासंदर्भात त्यांची मतं आणि त्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे ती जाणून घेण्यासाठी. खरं तर कारण क्रिएटिव्हिटी याकरता म्हणतोय मी, कारण कविता हा असा विषय आहे की ती सगळ्यांना सरसकट नाही जमत आणि त्याच्याकरता काही गोष्टी आवश्यक असतात, काही गुण आवश्यक असतात. आणि त्या संदर्भात, कवितेसंदर्भात जर बोलायचं झालं तर काही विशिष्ट गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत असाव्याच लागतात, तरच ती कविता मनाला भावते, कुठेतरी स्पर्श करून जाते. आणि अशाच वेगवेगळ्या कविता आगाशे सरांनी रचलेल्या आहेत, तयार केलेल्या आहेत. आणि मग ह्या कविता कशा बनल्या किंवा कशा तयार झाल्या त्यांच्याकडून, मग अर्थात त्या कशा स्फुरल्या हे आपल्याला जाणायचे. तर कविता स्फुरते अशी, असं प्रदीप आगाशे सरांनी लिहिलेलं हे पुस्तक देखील आहे. तर याच विषयावर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर. कविता स्फुरते अशी हा तुमचा कविता संग्रह आहे आणि याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या विषयांवर कविता केलेल्या आहेत. मला जे माहितीये ते प्रदीप आगाशे कवी म्हणजे आमच्यासाठी मनोरंजनातून अभ्यास याच्यामध्ये ज्या कविता आल्या, ज्या अभ्यासाविषयी होत्या, म्हणजे अर्थात गणित, विज्ञान या विषयांवर तुम्ही वेगवेगळ्या कविता केल्या आणि त्या मनोरंजनातून आम्हाला तुम्ही अभ्यास करायला भाग पाडलं किंवा त्याची गोडी लावली. तर मला आता जाणून घ्यायचंय की या अभ्यासाच्या ज्या कविता आहेत ह्या तुम्हाला कराव्या असं कसं वाटलं तुम्हाला? खरं तर एकंदर कविता किंवा गीतं याविषयीच एक गंमत आहे. आमच्या शाळेमध्ये एक मामा देशपांडे म्हणून शिक्षक होते. विश्वनाथ देशपांडे, पण आम्ही त्यांना मामा देशपांडेच म्हणायचो. ते भोरमध्ये आमच्या मामा देशपांडे म्हणून पॉप्युलर होते. पण त्या माणसाचं एक वैशिष्ट्य असं, ते शीघ्र कवी होते. आणि शीघ्र कवी म्हणजे किती, एखाद्या वक्ता आला का नाही, शिवाजीराव भोसलेंचं भाषण झालं भोरला, भाषण झाल्यावर ते खाली बसले शेवटचं वाक्य बोलून की शेवटच्या वाक्यापर्यंत ते काय बोलले सगळं यांनी कवितेत एकदम असं असायचं. एरंडे स्वामी आले होते भोरला. ते एरंडे स्वामींनी प्रवचनात काय काय सांगितलं ते एकदम त्यांनी, प्रवचन संपलं की यांची सुरुवात व्हायची. अच्छा, त्याच्या लगेच सिरियस कविता तयार व्हायची. ते बसायचे खाली, ते उभे राहायचे. तेव्हा मला लहानपणी आम्हाला सगळ्याच मुलांना ते कुतूहल वाटायचं की काय भन्नाट व्यक्तिमत्व, एकदम कविता म्हणजे झालं की शेवटच्या वाक्यापर्यंत करतात, म्हणजे काय विशेष असेल. आणि मग मला वाटायचं असं आपल्याला येईल का, ही एक त्याची प्रेरणा मला मिळाली. ती दुसरं
मी ज्यावेळी विद्यार्थी होतो त्यावेळी विज्ञान रसायनला सोहनी ताटक्यांचं एक पुस्तक होतं आणि त्या पुस्तकात अशा काही कविता केल्या होत्या, शैक्षणिक कविता. अच्छा. म्हणजे जे जेव्हा जेव्हाकडे क्रिया आहे ना ती मूळची तिथली आहे, फक्त त्यावेळी आमच्या वेळी वेगळा शब्द होता, तो नंतर मग वेगळा आला. मग दोन्ही समान परिमाणी असं होतं ते. दोन्ही समान मूल्याने हे आपल्याकडे नंतर आलं, कारण परिमाण हे आता अभ्यासक्रमात गेलं ते. अच्छा, तो शब्द काढला. तो काढला, मग मला बदलावलं. पण अशा केल्या त्यांनी, पण थोड्या होत्या त्या, पण केल्या त्या. आणि मग तेव्हाच मला वाटलं की असे शैक्षणिक कविता आपण करायला हरकत नाही. आता शैक्षणिक कविता पाठवण्याची आणखी एक बॅकग्राऊंड अशी, म्हणजे कशासाठी तर मुलांना मुळात अभ्यास हा आवडीचाच विषय नाही. खरं सांगायचं म्हणजे अभ्यास हा सगळ्यात शेवटच्या क्रमावरचा विषय अगदी तेव्हा तो मनोरंजक व्हावा अशी माझी इच्छा होती आणि जाता येते ते लक्षात राहावं म्हणून कविता केल्या. बरं, यामध्ये काय झालं म्हणजे खरं तर आपली पूर्वीच्या ज्या संत महात्म्यांनी किंवा हे जे केलं होतं ना, ते जे त्यांना काय सांगायचे ते सगळं त्यांनी श्लोकबद्ध किंवा ओळीबद्ध केलं होतं. म्हणजे सहज गुणगुणलं जातं, गुणगुणलं झालं लक्षात राहतं. आणि कवितेच्या माध्यमातून हा अभ्यास होईल का, तर मी याचा अनुभव घेतला की आमच्या वेगवेगळ्या पाठ्यभागाची परीक्षा घेतली जाते हे खरं आहे, पण कुणी राष्ट्रगीताची परीक्षा घेतलेली नाही. तरी शाळेतल्या प्रत्येकाचं राष्ट्रगीत पाठ आहे, याचा बुद्धिमत्तेशी काही संबंध नाही. फक्त रोज म्हटलं तर ऐकलं जातं. राष्ट्रगीताचं सोडा, चित्रपटातली गाणी तिथं आम्ही शाळेतही नाही म्हणून घेतली, कुठेतरी लागलेली असतात. नाही, गणेशोत्सवामध्ये एकदा गणपतीची आरती झाली की दिवसभर त्या गाण्यांचा धिंगाणा चालू असतो आणि पोरांची पाठ होतात. म्हणजे मला अगदी आता नुकतंच आठवतंय, माझ्या पप्पानी गणपती आणला, सगळ्या मुलांचा पाठ झाला. मग मी विचार केला की पाठ्यविषयावर जर कविता असतील तर पाठ्यविषय सुद्धा लक्षात राहील. आणि मग करायला लावलं कविता वेगवेगळ्या विषयाच्या. पण त्यामध्ये मात्र काहींनी सुरुवातीला टीका केली, विशेषतः विज्ञान गणिताच्यात मी केल्या त्या, बाकीच्या केल्या. पण विज्ञान आणि गणित हा विषय कसा आहे, विज्ञान हा प्रयोगाचा विषय, समजून घेण्याचा विषय, गणित सुद्धा असा आहे ज्याच्यामध्ये पाठांतराचा अजिबात वाव नाहीये. तर हे कविता म्हणजे काहीतरी नाही, थोडी टीका झाली पाहिजे. पण त्यावर तर मी स्पष्टीकरण दिलं आणि ते पटलं लोकांना. आणि ते पटलं म्हणजे त्याहीपेक्षा त्याचा जेव्हा रिझल्ट मिळाला झाला ते आपापच पटवून घ्यायला लागलं लोकांना. असं खरं त्यातली मुख्य कल्पना काय की काही गोष्टी विज्ञानात अशा आहेत की ज्याला काही एक कारण नाही. म्हणजे आधी चिकित्सक वृत्ती असली, कसली आली चिकित्सक वृत्ती, सोडियमचं चिन्ह येणे आहे, या चिकित्सक काय आहे ते पाठ करायचं, त्याला काय, त्याला पर्यायच नाही. इट्स अ लँग्वेज इन केमिस्ट्री. आणि ते इतरांच्या पाठ विनात ना, म्हणजे नुसती यांनी यादी द्यायची नाही पाठ करा म्हणायचं, ते पाठ विना. मग मी त्याच्यावर कविता केल्या, कविता म्हणून घेतल्या आणि झालं ना पाठ. म्हणजे त्याच्यावर एखादी तुम्ही कविता म्हणून दाखवली तर आम्हाला आवडेल. हो अगदी ना. आता तुला तर काय, तुझ्या बऱ्याच हायड्रोजन ओ ऑक्सिजन, एन नायट्रोजन, सी कार्बन, सी एल क्लोरीन, आय आयोडीन, एन सोडियम, सी यू कॉपर, एस आय सिलिकॉन, ए जी सिल्वर, ए यू गोल्ड, बी ए बेरियम, एस सल्फर, झेड एन झिंक, सी आर क्रोमियम, एच जी मर्क्युरी, एस एंटीन, सी ए कॅल्शियम, एम manganese, P phosphorus, M magnesium, lead, Pb iron, Fe aluminium, CO cobalt, K potassium. Repeat frequently and remember symbol formulae. Enjoy chemistry. हे इंग्लिश मध्ये पण आणि मराठी माध्यमात तेच फक्त CO कोबाल्ट, K पोटॅशियम म्हणा दरदिवशी त्यांनी ठेवली पास व्हावे इच्छा ही यमची. म्हणून पाठ केल्या. सगळ्यात त्यातला गमतीदार अनुभव पुढचं जाण्यापूर्वी की आमचा बालगंधर्वला कार्यक्रम झाला, कवितेच्या गावाला जाऊया म्हणून. आणि त्यात वेगवेगळे कवी बोलवले, ते मला बोलवलं. मग माझा शैक्षणिक कविता म्हणून मला त्यांनी विचारलं की बाबा हे आहे तर तुमच्या शैक्षणिक कविता चांगल्या आहेत, तुम्ही म्हणताय ते पाठ होतात मुलांच्या, पण याचा काही तुम्ही रिझल्ट पाहिलात की त्याच्यामुळे कोणाच्या पाठ झाल्या, कोणाला मार्क मिळाली? आहे ना, पाहिला तर तुम्हाला पाहिजे का? म्हणजे मग आमचे बालसंच पोरं त्या बालगंधर्वच्या कार्यक्रमाला आली. अच्छा, हायड्रोजन इतकं ते पाठ होतं आपण. त्यामुळे मग ह्याच्यावरती असं झालं. मग संयोजा त्यांच्या त्याची ज्याला काही बरं ज्याचं कारण आहे त्याला सुद्धा, म्हणजे लांबी गुणले रुंदी हे आयताचं क्षेत्रफळ कसं आलं हे त्याला माहित असावं खरं आहे. पण दरवेळी कसं आलं हे का करणार, म्हणजे ते सूत्र पाठच हवं ना. आणि म्हणून समजल्यावर सुद्धा ए अधिक बी कंसात वर्ग म्हणजे ए वर्ग अधिक 2 AB अधिक बी वर्ग, हे कसं आलं ते त्यांनी ए अधिक बी अधिक बी म्हणून पाहावं. पण ते आल्यावर सूत्र पाठ असलं तरच फायदा होतो का नाही. आणि त्यामुळे मग म्हणलं कवितेत असेल तर उत्तम. पूर्वी आम्ही पाडे तसेच करायचो ना. पाडे का
त्या रिदममध्ये पाठ होतात आणि त्याच्यामुळे होतं. म्हणून अशा शैक्षणिक कविता केल्या. मग विज्ञानातल्या केल्या, गणितातल्या केल्या, पर्यावरणावरच्या केल्या, समाजशास्त्राच्या केल्या, मराठीतल्या वृत्तावरची केली. बापरे. होय. त्या काय अशा शैक्षणिक कविताला मला खूप हे मिळालं आणि माझा डोंबिवलीला सत्कार झाला. भास्कर चंदावरकरांच्या हस्ते, की शिक्षण क्षेत्रात एवढ्या कविता करणार मी म्हणून. बाकीचे खूप झाले पण, आणि त्यात विज्ञान गणित या विषयावर मला सत्कार झाला. मग सवाल जवाब केले होते. हा त्यातला पहिला प्रकार झाला. म्हणजे शैक्षणिक कवितांनी सुरुवात झाली, पण शैक्षणिक कविता एवढं सुरुवात नाही. मग आता या शैक्षणिक कविता झाल्या, मग शैक्षणिक कविता झाल्यानंतर इतर विषयांवरती किंवा तुमचे काही भाषांतर आहेत कवितांची, म्हणजे उदाहरणार्थ जर एखादं गीत घेतलं आपण कवी प्रदीप यांचं ए मेरे वतन के लोगो, ह्या गीताचं पण तुम्ही मराठी भाषांतर अगदी सुंदर केलेलं आहे ते. तर हे कसं काय, म्हणजे हे तुम्ही कसं काय केलं? नाही, याचं मुळात काय, आपल्याकडे मूल्य शिक्षण हा विषय शाळेमध्ये आला. मग शाळेमध्ये फळ्यावर 10 मूल्य लिहून ठेवायची आणि ती यादी परत पाठ. मूल्य शिक्षण हे असं शिकवून नाहीये, ती मूल्य रुजवावी लागतात. आणि जिथे ती नीट रुजवली जातात ना, तिथे कार्यक्रम मस्त होतो. राष्ट्रीय शिक्षण संघामध्ये काही न सांगता सगळी मूल्य रुजवली जातात, म्हणजे स्वरूप वर्धिनीमध्ये. पण त्याच्यामध्ये तो जो भाव असायला लागतो ना, तो भाव येतो. आणि म्हणून ही गीतं मी केली की ज्याच्यामध्ये ते भिडलं पाहिजे ना. हिंदी गीत चांगलं आहे, ए मेरे वतन के लोगो उत्तमच आहे, कवी प्रतिभांनी केलेलं आणि लता मंगेशकरांनी म्हटलेलं. पण त्याच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ नाही कळत. इथे म्हणजे मराठीत असलं ना की 100% अर्थ कळतो, कुठलाही नाही. म्हणजे अगदी त्या गीतापूर्वी मी सांगतो ना, इतनी शक्ती हमें देण्यात आता माहिती आहे तिथे, पण हिंदीतलं नाही कळत. मुलं मनापासून म्हणतात ते खरं, मग मराठीतच केलं. इतकी शक्ती आम्हा द्यावी देवा, आत्मविश्वास कमी न पडावा, सत्याचा पथ चालताना पाय चुकीचा कधी ना पडावा. हे केलं आणि मग मध्येच सांगायचं, मध्ये माझी पाय चुकीचा म्हणजे काय, कॉपी करायची नाही. आणखी मजा यायची. पण मराठीत असं कधी समजायचं. मग अशी कवी प्रतिभांची तर 2 गीतं मी केली ना, ती ए मेरे वतन के लोगो, मग अगदी चालतीच ठेवून, हे प्रिय बंधू भगिनीनो, जल्लोष करा तुम्ही आता, आजचा दिवस शुभ आला, फडकवा राष्ट्रध्वज अपुला, परी ठेवून आठवण ज्यांची, सीमेवर लढले जे जे, आठवूया या साऱ्यांना, आठवूया या साऱ्यांना, जे घरी न परतू शकले, जे घरी न परतू शकले, जे देशासाठी लढले आणि लढता लढता पडले, डोळ्यात साठवून पाणी, गाऊया त्यांची गाणी. इथे भिडतं. म्हणजे धनकोडीला आम्ही 1500 विद्यार्थ्यांचा कार्यक्रम केला होता. त्यामध्ये हीच गाणी म्हणण्यात, याच गाण्यांचा. आणि हे गीत म्हणल्यावर 4थीतली एक मुलगी तिथंच एकदम हे झालं, भाव व्यवस्थित झाली. बापरे. ते इतकं ते मराठीत असल्यामुळे ते काय 100% अर्थ कळतो. मग आवबच्चे तुझं तसंच केलं. चला मुलांनो, पूजा करूया आपल्या भारत मातेची, या भूमीला प्रणाम करूया, भूमी ही बलिदानाची, वंदे मातरम बोला, वंदे मातरम. काय नाही, मराठीत केलं. या 2 गीताचे वैशिष्ट्य असं की ही दोन्ही गीतं कवी प्रदीपांनी केली. योगायोगाने मी पण कवी प्रदीप नावाने असं झालं. मग संघाच्या प्रार्थनेचा भाषांतर, पण संघाची प्रार्थना संस्कृतमध्ये आहे आणि म्हणतात अत्यंत भाऊ. पण ते काय वा म्हटलं जातं बऱ्याच वेळा, म्हणजे अनेक लोक जे संघाचे विरोधक आहेत ना, ते संघाच्या याच्यावर टीका करतात. काय बा संघात, पण ते प्रार्थनेत इतकं छान आहे. वत्सले मातृभूमी म्हणजे मूळचं गाणं आहे बाबूजींचं. चाहिए आशीष माधव नम्र गुरुवर प्रार्थना, हे मूळ सगळी. वत्सले हे मातृभूमी, यात फक्त मी एक बदल केला आता, म्हणजे कुठला, वंदितो मी तुझं सदा, असं मूळचं होतं. पण मग म्हणायचं काय झालं, मुला मुलींचं जर एकत्र हे असेल
तर मग वंदितो कसं म्हणायचं? वंदितो कसं, तर मग ते पंचायत व्हायला. मग आम्ही काय केलं, वत्सले हे मातृभूमी वंदितो आम्ही तुझं सदा, सगळा विषय म्हटलं आम्ही केल्यावर. वाढवी आम्हा सुखाने पुन्हा पुन्हा नमितो तुला, म्हणजे आम्ही म्हणजे सगळे झाले असं केलं बदल. पण ते झालं. वंदे मातरम जे पूर्ण होतं त्याच्यावरती केलं की राष्ट्रभक्तीपर गीत, आणि जी मराठीत केल्यामुळे त्याचा भाव लोकांपर्यंत पोहोचायला लागला. पण नुसतं राष्ट्रभक्तीपर गीत असंच नाही, मुली शिक्षणात सुद्धा स्वच्छता आहे ना, तर शाळेची स्वच्छता करताना ते गीत लावायचं. कुठलं? स्वच्छ शाळा स्वच्छ परिसर निर्मल सुंदर करू सारे, सुगंध पसरवू पवित्रतेचा उल्लसित होऊ सारे, स्वच्छ शाळा स्वच्छ परिसर. अशी खूपच सुंदर आहे. अशी वेगवेगळी म्हणजे ते मूल्य रुजवलं. मग देशभक्तीचं असू दे, ह्याचं असू दे, संवेदन क्षमता सुद्धा. म्हणजे संवेदन क्षमता हे आम्ही नुसती यादी करतोय संवेदन क्षमता, पण संवेदनात सुद्धा म्हणजे किती त्याचं मूल्य, किती ताकदीचं असतं. म्हणजे मी झाडं जेव्हा पडली आमच्याकडे, हा जो आपला कात्रचा रस्ता आहे ना, तो रस्ता रुंदीमध्ये सगळी कडीची झाडं पाडली, आणि ती पडलेलं पडकी झाडं पाहून माझ्या मनात जो विचार आला तो मी कवितेत मांडला. पण ती कविता आमची खूप गाजली. शुद्ध हवा आणि छाया देऊन सेवा आम्ही केली, कारे निष्ठुर झाला सारे बुद्धी का फिरली, अडचण झाली आमुची म्हणून तोडी येले आम्हा, उपटून टाकून आम्हाला आत्मघात केला. वाईट वाटे आम्हा परिणाम आम्ही संपण्याचे, प्रदूषण संपविला आपल्याला चिंता वाटत असे, कितीक जीव ते आज पोरके आमच्या जाण्याने. मग झाडावरती पक्षी असतील, इतर काही किडे असतील, सगळे एकदम त्यांना निर्वासितच झाले ना. कितीक जीव ते आज पोरके आमच्या जाण्याने, हळहळ वाटे सेवा परिही खंडित झाल्याने, जातो आम्ही आमच्या गावा नकोसेही झालो, पुढच्या जन्मी सेवेसाठी आतुर आम्ही झालो. म्हणजे त्यांच्यातली वेदना आणि ती वेदना म्हणजे पोरं लहान पोरं तर एकदम भावना व्यवस्थित असते. काही एक तर मी ह्याची केली होती, म्हणजे तुला कदाचित आठवत असेल, तुम्ही विद्यार्थी होतात त्यावेळी, आणि लोणावळ्याची ती याची प्राथमिक शाळा होती शिवाजीनगरची, त्या प्राथमिक शाळेची सहल फुरसुंगीला गेली होती 2 गाड्यातून, आणि त्या एका गाडीला रेल्वेने उडवलं. त्या गाडीतली मुलं गेली त्यावेळी मी सुद्धा अस्वस्थ होतो, पोरही अस्वस्थ होतो. त्याच्यावर मी केली, निरोप घेती माता आपल्या कोवळ्या जीवांचा, माहीत नव्हते निरोप हाची ठरेल अखेरचा, अशी ती कविता. आणि ती एवढी हे झाली ना, म्हणजे त्या संवेदना त्यांच्या जागवल्या ज्या ज्या असतील त्या. आमच्या बालसनची मुलं, त्यांना कृतज्ञता शिकवायची बा. मग बालसनच्या मुलांना सुद्धा आम्ही बालसनमध्ये कविता घेतली की, सदन आमुचे हे मिळाला आधार, कसे पांग फेडू मिळे घर कुल. ते असं केलं की संवेदना त्यांना शिकवत आले. अशा अनेक गोष्टी मूल्य रुजवण्यासाठी हे केलं. उपायकारक अशा कविता होत्या. कीर्तनामध्ये सुद्धा, कीर्तनात एक बीजगीत प्रकार असतो. बीजगीत म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो काय, मग हारदासाची कथा मूळ पदावर, ते मूळ पद असतं. नारदीय कीर्तनात काय करतात, ते पद आधी म्हणायचं, त्याच्यावरती निरूपण, आणि मग निरूपण जे केलेलं असेल त्याच्यावरती एक दृष्टांतासाठी एक चरित्र भाग कुठला तरी, असं नारदीय कीर्तन. वारकरी संप्रदायात तेच निरूपण असतं. ते संपूर्ण त्या अभंग काय काय गाणं असेल त्याच्यावरती तासभर बोलायचं, 2 तास असा तो कार्यक्रम असतो. तर ते केलं होतं. त्यासाठी कीर्तनाची बीजगीत केली. आता ही बीजगीत करताना काय करायला लागलं, माझी कीर्तनं विज्ञानावरची, पर्यावरणावरची, मग त्याला सगळी गीतं तिथे कुठले आहे आमच्या ह्याच्यात सापडणार, मग मीच त्याच्या रचना केल्या. म्हणजे विज्ञानावरचं गीत मीच केलं, ह्याच्यावरचं पर्यावरणावरचं मीच केलं. पर्यावरणावरचं सुद्धा आहे ना, पर्यावरणाचा अर्थ ध्यानी घ्यावा, मग सगळी काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल. आणि याचं विशेष असं होतं, म्हणजे माझ्या सगळ्या गीतांचं जनरली आतापर्यंतची गीतं अशी झाली की ज्याच्यामध्ये गीतकाराने गीत करायचं, मग ते संगीतकाराकडे द्यायचं, मग संगीतकाराने त्याला संगीत द्यायचं, आणि मग गायकाने गायचं. आमचा कार्यक्रम होता. माझ्या सुदैवानं मला सगळे चांगले गायक भेटले, आणि त्यामुळे त्यांनी एवढे चांगले चालले म्हणजे आपण कशा अक्कल चालू आहे काय नाही, त्या चालीच मी वापरल्या, आणि त्यामुळे ती गीतं अधिक पॉप्युलर झाली.
म्हणून त्याचा उपयोग झाला खूप. पण वा. कीर्तनाची बीजगीता अशी झाली. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम गॅदरिंगला जे असतात ना, सवाल जवाब पॉप्युलर कार्यक्रम, म्हणजे नेहमीच्या सवाल जवाबपेक्षा ते टंग 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 अगदी ते तरबीज होतात. मग काय तेच सांगायचं पण सवाल जवाब मध्ये. भारूड केलं तयार, एकनाथी भारूड, तसं भारूड. ते भारूड तर आपण मी देखील एका भारुडामध्ये होतो कार्यक्रमात, मला असं ते भारूड केलं होतं. पोवाडा केला होता की तेच म्हणजे तोच पोवाडा की मुलांनी विचारलं ते गुरुत्व बल जे तुम्ही सांगताय की जे प्रत्येकाला वर्ण खाली ओढतो, ते असलं बल नसतं तर काय झालं असतं. ते शाहीर आणि पोवाड्याच उत्तर देत. हे आकर्षणाचं बल नसतं काय झालं असतं. ऐका तुम्ही लक्ष देऊन सार हे, ठरवा तुम्ही हवं की नको बल हे, हा करवडल सगळीकडं रजी. काय होईल? पृथ्वीभोवती वातावरण नाही. आता ते पृथ्वीभोवती वातावरण काय? कारण गुरुत्व बल म्हणून ते हवा आहे, म्हणून आहे वातावरण नसतं काय? प्राणवायू चपात्याच नाही, सजीवांना श्वसन करणं नाही, जमिनीवर चालता येणार नाही, पाऊस सुद्धा खाली येणार नाही. अशा ह्याच्यात ना अनौपचारिकपणे मुलं जास्त शिकतात. त्यामुळे असे सांस्कृतिक कार्यक्रम केले, त्याच्यामध्ये पण ही गीते वापरली. म्हणजे या तालासुरांच्या माध्यमातून आणि ते रिदम असलं म्हणजे खरं अगदी तुम्हाला ताल सूर जरी नाही मिळाले, काही काही गोष्टींना जे रिदम असते ना, उदाहरणार्थ आता घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा. आता काही त्याला काय आम्ही खरं चाल लावली नाही, पण नुसतं तो ठेका आहे की नाही. म्हणजे मला आठवतं वसंत बापटांची कविता आम्हाला एक शाळेत होती. कोणती कविता? ती ह्याची दख्खनची राणी. ती त्याच्यात चालते डेक्कन क्वीन चालते अशीच होती. आणि त्यामुळे त्या ठेक्यात इतकं मस्त वाटत, दख्खन राणीच्या बसून कुशीत शेकडो पिली ही चालली पाठवायची बरोबर. त्याच्या शेवटच्या 2 ओळी होत्या. आईलं ते पहिलं 100 मैल एकच बोगदा मुंबई पुण्यात, दख्खन राणी ही चालली जोरात. गंमत येते. आणि मुलं ती पाठ करायची. त्यामुळे मुलांना अभ्यासात असा सोपा जायला लागला. सोपापेक्षा मनोरंजक वाटायला, ते काहीतरी वेगळं आहे असं वाटायला. म्हणजे अभ्यास म्हणून बसवलं. आणि काय त्यातला विषय असतो ना की आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचं एकाग्रता हे एक महत्वाचं माध्यम आहे. म्हणजे 35 मिनिटाच्या तासातलं काही नाही कळत, पण 3 तासाच्या चित्रपटातलं सगळं कळतं. याचं एकच कारण एकाग्रता. मी कवितेने एकाग्र, काहीतरी विचित्रपणा असला त्या मास्तरदार गमतीदार आहे ते एकाग्रतेने ऐकतात. असं कवितांचं माध्यम वापरलं आणि त्याचा खूप उपयोग झाला. म्हणजे अशा वेगवेगळ्या ह्याच्यावर म्हणजे ज्या कविता केल्या ना, राष्ट्रभक्तीपर आहेत, स्वच्छतेवर आहेत, मुली शिक्षणाच्या आहेत, मग बीजगीतासाठी वापरल्या त्या आहेत, अशा वेगवेगळ्या कविता केल्या. पण त्याचा खूप फायदा झाला आणि त्याने पॉप्युलॅरिटी मिळाली. यामध्ये आता एक हा जो याचा प्रयोग झाला ना, म्हणजे जसं तुम्हाला आता सांगितलं तुम्हाला भास्कर चंदावरकरांनी माझा सत्कार केला, तसंच शिक्षण विषयक कवितेने मला बालचित्रवाणीमध्ये खूप हे मिळालं. बालचित्रवाणीवर तुमचे खूप कार्यक्रम, 100 कार्यक्रम माझे झाले आणि बऱ्याच. आणि मला एक नाद होता की कुठलाही लेख लिहिला काही की शेवटी त्या लेखाचा सारांश कवितेतल्या 4 ओळी करायचा. असं पण जावे त्यांच्या पेशा असं पुस्तक लिहिलं होतं. आणि त्या प्रत्येक पेशाचं काय विशेष आहे ते 4 ओळी शेवटी कवितेत सारांश, म्हणजे वरच्या लेखाचा जो सगळा लेख लिहिला त्याच्याखाली 4 ओळीत त्याचं सारांश. मग हे जेव्हा कविता वगैरे व्हायला आल्या तेव्हा काही लोकांनी मला कार्यक्रमात बोलवलं की बाबा आज असा असा कार्यक्रम आहे, त्याला तुम्ही या. गेलो. मॉडर्न हायस्कूल तर्फे कार्यक्रम. तो काय कार्यक्रम झाला त्याचा सरळ गोष्ट दुसऱ्या शिकवलं. फक्त मामा देशपांडे तितका लगेच नाही, मी दुसऱ्या दिवशी करून काय काय झालं सगळं ते सगळं. ते एवढे खुश झाले. आपल्या जनसेवा बँकेचं ह्याची शाखा होती ना, धनकवडीची शाखा, त्या शाखेत जेव्हा कार्यक्रम झाला त्याला हे आले, ते गोपीनाथ मुंडे होते त्यावेळी, ते आले. तर मग त्याचं सगळं कवितेत घोषवारा मी केलं पूर्णपणे. काय काय झालं ते पाहिजे पूर्ण ते कार्यक्रमाचं, राष्ट्रापासून ते शेवटच्या आवारापर्यंत सगळं काय काय झालं ते कवितेत केलं. असे व्हायला लागलं. तेव्हा ते ह्याचा सारांश मला करता आला. असे कीर्तन झाली आपल्याकडे, यांची प्रवचन झाली स्वामी स्वरूपानंदांची पुलगावची, त्यांची 5 प्रवचन झाली आपल्या धनकवडीच्याच ह्याच्यात. आज त्यांनी प्रवचनात काय सांगितलं ते दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा काव्या, दुसऱ्या दिवशी काय सांगितलं तिसऱ्या दिवशी असं ते गेलं. काणेबाबांची झाली ती. मग शरदराव कुंटे यांचं व्याख्यान झालं होतं. व्याख्यान झालं काय सांगितलं तुम्ही दुसऱ्या दिवशी ते. अशी व्याख्यानाची कीर्तनाची याची पण केल्या त्या. आणि त्याला मग सगळ्याचा गोष्वारा कवितेत करा. आणि त्यामुळे तो सारा त्याचा एक फायदा झाला की आपल्याला नंतर सुद्धा भाषण जर काय असेल तर ते मुद्दे लक्षात राहायला उपयोगी पडतो. आपल्याला पुन्हा हे करताना. कारण मला भाषण करायचाही नाद होता
मग ते मुद्दे उपयोगी वाढायचे सगळे. आणि सगळं कविता असली की झालं काम. कविता असली की ते लक्षात राहायलाही सोपं जातं. शिक्षकांच्यासाठी म्हणजे शिक्षकाची आचारसंहिता काय असावी ती स्पष्ट करणार. ते तर माझं एवढं गाजलं. म्हणजे आमचं पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर अशा 5 जिल्ह्याचा विभाग होता. त्या विभागात मी शिक्षण तज्ञ म्हणून मला घेतलं होतं शिक्षण संघाला. मग तिथे आम्ही ते शिक्षक प्रशिक्षण झालं की त्याच्यात मी ही कविता म्हणाली, त्यांना गीत आहे. आणि ते गीत सुद्धा आमचं खूप गाजलं, मुलांना आवडलं म्हणजे शिक्षकांना सगळ्या. ते बऱ्याच ठिकाणी म्हणजे त्यावेळेचे इंद्रजित देशमुख म्हणून होते, त्यांनी तर त्यावर इतकं कहर केला की ते म्हणलं नाही तुमचं हे गीत दरवेळी झालं पाहिजे. खूप ठिकाणी माझं ते गीत झालं. आणि ते त्यांच्या भाषणाची सुरुवात अशी करायची. आत्ताची तुम्ही आगाशी ऐकलं ना, त्याला म्हणायचं गळा. मी जे आता काय बोलतोय ना त्याला म्हणतं नरड. बोलणारे कम्प्युटर होते. ते झालं. तेव्हा अशा वेगवेगळ्या कविता माझ्या झाल्या, त्याचा खूप उपयोगही झाला. आणि त्यामुळे अशा कविता व्हाव्यात. मग वेगवेगळ्या लोकांनी मुद्दाम बोलवलं स्वरूपवर्धिनीतर्फे ही कविता करा. संघाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी आम्हाला पद्य पाहिजे अशी त्या विषयावरची पद्य करून देत की तो विषय काय आहे त्या विषयाला अनुरूप व्हावं अशी पद्य रचना झाली. आतापर्यंत जवळजवळ म्हणजे 300 पेक्षा जास्त कविता झाल्या. म्हणजे अशा समोरून कोणी आवर्जून सांगितलं की ह्याच्यावरती आम्हाला पद्य रचना हवी तर तशीही करून दे. त्यामुळे त्याचा फायदा झाला. म्हणजे तोही एक वेगळा विषय झाला. आणि ह्या कविता सगळ्यात अगदी म्हणजे ह्याचा सांगायचा विषय म्हणजे आमचं गीता. तो गीताचा प्रवास तर भलतच भन्नाट आहे. म्हणजे मी मुंबईच्या माजी मुख्याध्यापिका चारुशिला आगाशे त्यांच्या निरोप समारंभात त्यांच्या ह्याच्यावर त्यांच्या कार्यकर्तृत्वावर कविता लिहिली, गीत केलं. ते गीत त्यांना इतकं भावलं. त्या गीता धर्म मंडळात जायच्या. त्यामुळे मग माझी जरा अध्यायाचं मराठी देखो म्हणता मी 18च्या 18 किती म्हणतात नुसती गाणी दे गायची. मग आता ती गायली पाहिजे. भजनी मंडळांकडनं ते गाऊन असे वेगवेगळे भजन. माझा 60वा वाढदिवस जो होता त्या 61 महिलांनी जायका गार्डनला ते गीताचा कार्यक्रम असा वैयक्तिकरित्याही केला आहे. आता तर संध्याताई कुलकर्णी म्हणून आमच्या आहेत इथे, आमच्या तिकडे सिंहगड रोडलाच राहतात. त्यांनी ते एवढा कल्ला करायचा की त्यांनी ऑनलाईनच माझ्या हाते हे केलं. म्हणजे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आता नंतर पुणे, नाशिक या 3 ठिकाणी आमचे ऑनलाईन वर्ग होतात. गीत 400 लोकांना मी गीत शिकवलं. आणि तेव्हा आता ते सर्व दूर झालेले त्याचाही खूप छान हे होतं. असं एकंदर छान आहे. कारण तसं गीता हा विषय म्हणजे संस्कृत मधून श्लोकांमधून वाचणं आणि त्याचा अर्थ उमजून घेणं. आणि प्रत्येक वेळेला आपण बघतो की वेगवेगळ्या काळामध्ये त्या भाषेनुसार समजावून देण्याची गरज खरंच पडलेली होती. आणि त्याप्रमाणे ते तसं होत गेलं. म्हणजे ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिली ती गीतेचा अर्थ समजावा यासाठीच लिहिलेली. तर तसाच तुमचा हा काही थोडासा उपक्रम आहे आणि त्याचा मला फायदा त्याच्या भाषेत समजायला आताच्या कारण भाषा सुद्धा काय माहिती का 50 वर्षांनी भाषा बदलते. पण त्याचे संदर्भ बदलतात. म्हणजे काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन होत असतं. घरोघरी मातीच्या चुली आता आताच्या मुलांना कळणार पाहिलीच नाही ना. बरोबर. ज्यांनी चुलच नाही पाहिली त्यांना घरोघरी चुली काय कळायचं. त्यामुळे ते शब्दच हे झाले त्यावेळेचे शब्द काय आहेत. त्यामुळे त्याप्रमाणे ती भाषा बदलत जाते. मग त्याला ते उपयोगी पडतं, ते संदर्भ उपयोगी पडतात. त्या दृष्टीने त्या कविताचा फायदा होतो. आणि सगळ्यात मग हा जे म्हणजे गीताचं झालं ते मला श्रद्धानंद पुरस्कार मिळाला. तुमच्याच तिकडे म्हणजे तू ठाण्याला तिकडे होतास ना, तिकडे गिरगाव तिकडे मला बाबा ब्राह्मण संघानी त्यांनी मला पुरस्कार दिला होता की विज्ञानाचा अभ्यास त्यांनी जर अशा अध्यात्माच्या ह्याच्यात काही काम केलं असेल तर त्यासाठी तो श्रद्धानंद पुरस्कार मिळाला होता. असंही काम केलं ते एवढ्यासाठी. पण आता तू म्हणलास त्यातला एकच शेवटचा मुद्दा आहे तो सांगायचा. म्हणजे ह्या ज्या कविता झाल्या ना त्यामध्ये मी भाषांतर जी केली त्या भाषांतरामध्ये सुद्धा मला तो आनंद. जसं गीताचा आहे तसं इतर सुद्धा साधा श्लोक असला ना तर त्याचं मराठीमध्ये जर भाषांतर केलं तर त्याचा अर्थबोध काही न सांगता होतो. वनाने दहता वन्हे सखा भवती मारुता स एव दीपनाशाय कृषे कशाशी चौरुण असं संस्कृत सुभाषित आहे. वणव्याला जो मदत करी तो वायू दीप विसरी शक्ती नसता कोणी नसते उक्ती द्या असं ते मराठीत केलं गीत गावतो. आणि मी ते गीत म्हणजे ते सांगायचो, मी व्याख्यानात सुद्धा सांगायचो. आणि ते जरा गंमत करीत सांगायचं
की काय मी व्याख्यानात गेलो, मग तिथे काय पाहुण्यांचे असते दीपक प्रज्वलन करायचं. मला बोलवलं, पुढे आलं, मी मेणबत्ती पेटवली, ते दिवा लावायला लावलं, ती विजली. विजल्यावर आपल्याकडे काय निरीक्षण अनुमान, निरीक्षण केलं. काय म्हणजे काय पाहुण्यात काय अर्थ नाही. बत्ती विजली म्हणजे पाहुण्यात काय अर्थ नाही. कोणतरी म्हणलं काय असावं, मेणबत्ती नीट नसावी. मग काय तेवढ्याच एकाच्या लक्षात म्हणजे हो वरती पंखा तू घालवा जरा. तो पंखा घालवला, मेणबत्ती लागली, मग मी दिवा लावला, काय तो लावायचा आणि लगेच पंखा घालवला, मेणबत्ती लागली, पंखा लावला, मेणबत्ती विझली. त्यावरून असे लक्षात येते की अग्नी मदत करत नाही. असं निरीक्षण झालं की नाही की अग्नी हा वारा हा अग्नीला मदत करत नाही. असं पुढे जंगलात गेलो, मोठा वणवा भेटला, जेवढा वारा तेवढा जोरातच लय वाऱ्याचं मदत करणं हे परिस्थितीवर अवलंबून. सकाळी संध्या असं नाही म्हणलं, ते काय म्हणण्याची शक्ती जास्त असते. मेणबत्तीची नाही नाही. असं केलं, संस्कृतचं केलं, इंग्रजीची कविता, इंग्रजी हे होती 30 days ऑफ सप्टेंबर, एप्रिल, जून अँड नोव्हेंबर, म्हणून मराठीतच करायचं. 30 दिवस सप्टेंबर ते एप्रिल, जून, नोव्हेंबर. मराठीत झालं की सगळं काय सोपं कळायला. असं वेगवेगळे केले, असे खूप प्रयोग केले आणि याचं पुस्तकही झालंय आता, कविता स्फूर्ती अशी. पण एकंदर जवळजवळ 300-350 कविता केल्या आणि मला वेगवेगळ्या ठिकाणी करायला लावायचे. पण मी आतापर्यंत त्याच्यासाठी कोणाकडनंही मोबदला घेतला नाही की ह्या कविता एवढे हे. कारण काय परमेश्वराने दिले, देणे हे ईश्वराचे आहे, आपल्याला देत राहायचं, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. काय तर उदार असं मत आहे. नाही, याचं कारण काय, ते आलंय आपल्याकडे आणि अजून पण टिकून आहे. मग काय हे विशेष आहे. नाही तर काय म्हणजे 70ला आपण आहोत, शुद्धीत आहोत, कविता करण्याच्या अवस्थेत आहोत, ही परमेश्वराची कृपा आहे ना. ते करत राहायचं. ते मग ते बोलवतात लोक, काय हे करून द्या, ह्याच्यावर करून द्या, करतो मी. काही वेगळं मोबदला नाही, काही नाही. सर, ह्या ज्या कविता तुम्ही तयार केल्या, ज्या तुमच्याकडनं तयार झाल्या असं म्हणू शकतो, तर एक अशी प्रतिभा लागते त्याला कविता तयार होण्यासाठी सुद्धा. मग सामान्यतः जे कोणी असं, जर तुम्ही जसं काही कविता शैक्षणिक विषयांवर केल्या, तर तो विषय समजून घेण्यासाठी कवितेचा खूप छान उपयोग होतो, हे त्या माध्यमातून आता आपल्याला कळलंच आहे. तर मग जर असं कुणाला करायच्या असतील कविता, म्हणजे मला समजण्यासाठी फक्त माझ्यापुरतं किंवा माझ्या एक आजूबाजूच्या 4-5 माणसांना, 4-5 जणांना हे त्यातलं विषयातलं सार समजणं किंवा तो विषय पूर्ण समजणं, यासाठी जर मला कविता करायची असेल किंवा लक्षात राहणं, मुळात लक्षात राहण्यासाठी जर मला कविता करायची असेल, असं कोणाला जर वाटत असेल, तर ते कसं काय जमू शकेल का त्याला तसं? खरं मुळात काय माहिती का, कविता करता येण्यासाठी काहीतरी खास 2-4 शिंग लागतात, असं आपला गैरसमज आहे. प्रत्येक व्यक्तीला जन्मजात काही गोष्टी कळतात. म्हणजे उदाहरणार्थ तू म्हणलात 1, 2, 3, 4 गणपतीचा जय जयकार, बरोबर वाटत. 1, 2, 3, 4 गणपती कानाला लगेच कळत, बरोबर नाही. याला यमक म्हणतात वगैरे हे कदाचित नाही कळणार, पण हे आपल्याला कळतच की हे आहे. आणि म्हणून सुरुवात तिथनं होते. मग 1, 2, 3, 4 तर शेवटी र येणारं काहीतरी असलं पाहिजे हे कळतं. मागशी त्यांना सुरुवात करून दिली आणि मग काहीतरी आपण हे करत समजा 1, 2, 3, 4 मग काय असेल, गणपती बाप्पा बडे हुशार चालेल, गणपतीचा जय जयकार चालेल, हे कळायला लागतं. आणि मग इथनं सुरुवात करायची. मग पहिल्यांदा काय करायचं, एक ओळ लिहायची, दुसरी ओळ लिहायची, तिसरी ओळ लिहायची, चौथ्या वेळेला एखादा शब्द ठेवायचा, बाकी सगळं लिहायचं. तो करतोय का नाही यासाठी फक्त त्याला आपल्याकडे इंग्लिश मध्ये जसं म्हणतात ना रायमिंग वर्ड्स, ते रायमिंग वर्ड्स मध्ये प्रकार तो होते यमक असते. तर यमकाचे असे शब्द त्याला आले पाहिजे, हा त्यातला एक भाग असतो म्हणजे कविता येण्यासाठी. दुसरा प्रकार असा असतो की समानार्थी शब्द माहिती पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आभाळ म्हणजे काय, आकाश, ठीक आहे. मग मला आभाळाच्या ऐवजी आकाश वापरता येईल, 3 अक्षरी, 3 अक्षरी. पण मला 2 अक्षरीत जर वापरायचं असेल तर मग नभं आहे बाबा,
म्हणजे मला आकाशला काय काय शब्द आहेत ते मला माहिती आहे. आणि आपल्या मराठीतच आहे खरं, मराठीत देणे इतके शब्द आहेत ना. बरं हे आपण शाळेमध्ये शिकतो ना, समानार्थी शब्द द्या, दुर्दैव आहे ना आमच्याकडे काय झालेली गंमत, मी सगळं शाळेतलं जे शिकतो का नाही ते परीक्षेतल्या मार्कासाठी शिकतो आणि सगळा घोटाळा तो तिथे. त्यामुळे आनंद हा विषय कधी आम्हाला मिळालाच नाही खरं तर. नुसते मार्क, रघुपती राघव राजाराम, जितना दाम उतना काम. आता हिथं सुद्धा कळलं नाही की लगेच दाम काम असं कळतच ते. हे लगेच ते लगेच लक्षात येतं. मग तसं जो झालं ना तर त्यांना त्यात आनंद होईल. आणि अशा आनंदाच्या वेळी बरं आपल्याला काय कवी म्हणून फारसं कुठे मिरवायचं नाही. तुम्हाला जेव्हा तुमचे मुद्दे करायचे असतात ते जर केले आणि ते जर असे लावले तर त्याची कविता करता येते, खरं काय अवघड नाही. बरं काही वेळा अगदी यमक जुळली नाही तर दोन चार घेऊन मी आता ही मूलद्रव्य मी कशी केली, पण मूलद्रव्यांचे हे करताना मी फक्त एकच पाहिलं की शेवटी न किंवा म वाली आली पाहिजे. अच्छा, म्हणजे काय, सोडियम शेवटी घ्या, मॅग्नेशियम शेवटी, मध्ये आधी काही चालेल. मग काय आयर्न पीव्ही म्हणा, लेड पीव्ही, आयर्न एफई, अल्युमिनियम शेवटी तो म्हणजे मग ते आपल्याला तेवढं करता येईल. असं जर केलं तर ते बरोबर होतं. काही ठिकाणी फक्त ती ओढाताण होते. म्हणजे काय, त्याचं नावच असते, समजा संध्याताई कुलकर्णी, तर ते तसं आलं पाहिजे. मग ते कुठं काय काय करतं तेवढी ऍडजस्टमेंट असते. पण आपल्या कवितेत तेवढं स्वातंत्र्य. आताच्या जो काय मुक्तछंद हा जो काय प्रकार आहे ना तो म्हणजे त्याला कविता का म्हणायचं, शिकवत दिली पाहिजे. मी मी काय चालला नमानंद ताळा एका गावाहून दुसऱ्या गावाला, काही नाही, अर्थ नाही. जनरली त्याला एक रिदम असेल, काही उडीत बंधन असेल, शब्दांत बंधन असेल, मात्रांत बंधन असेल, त्या कविता असतात. आणि त्या मग करायला जमतं खरं. म्हणजे मला तर नाही वाटत. म्हणजे माझा सुरुवातीला थोडासा गैरसमज होता की आपण श्रेष्ठ कवी आहोत. पण अनेक विद्यार्थ्यांनी जेव्हा कविता केल्या ना त्या मी चाटत झालो, म्हणून माझ्यापेक्षा म्हणून ते येतं मुलांच्यात असते ती. फक्त आपल्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना की कुठल्याही एखाद्याच्या चांगल्या याचं पाठदिशी अप्रिसिएशन करणं, तर त्याला प्रवृत्तीला त्याच्या वेग येतो. हे छान केलंय सर, अजून काही कविता करायला प्रवृत्त होतो. असं कुठलंही कविताच नाही, कुठलंही असं ना त्याला अप्रिसिएशन केलं. छान चित्र काढलंय, काय चित्र काढलंय, असं काय असतं गौरी मोठा चित्रकार होणार काय, खाली नाव लिही म्हणजे कळेल कुठलं चित्र आहे हे म्हणण्यात काही नाही. तुमचंच फक्त हे होतं, तो जो काय नाव मिळत होतो तो खच्चित होतो ना, त्याची छान काढलंय, बरं आहे. म्हणजे असं जर म्हणत गेलं ना तर त्याचं सुधारतं. मग सगळ्यात हे अप्रिसिएशन आहे. आणि अशा कविता करता येतात, त्याचा उपयोग होतो. मग त्यानं पाठांतर होतं आपोआप. पाठांतर झालं की मी मुद्दे लक्षात राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मग ते मुद्दे पाठ करण्यासाठी जसं कविता आहे ना तसा आणखी एक मार्ग पण असतो, जेणेकरून वाक्य काही लक्षात ठेवली. एक वाक्य लक्षात ठेवलं की त्या वाक्याच्या प्रत्येक अक्षरात एकच मुद्दा असतो, तसा मुद्दा कळतो, ते वाक्याचे वाक्य कळतं. असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातला एक कविता आहे आणि तो छान करता येतो, त्यातनं उत्तम कळतही लोकांना आणि एक आनंद निर्मितीच आहे. सगळ्यात शेवटचा मुद्दा काय, हे सगळं कशासाठी करायचं. आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो ना त्याला एकच कारण असतं, काय मिळेल. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय मिळेल, समाधान मिळेल, हे तर काय आहे. आणि म्हणून शिक्षण सुद्धा आमचे सांगतो की आपण सिद्ध जातो. पण मागच्याही भागात कदाचित मी सांगितलं असेल, आम्ही ह्याला जातो, तिरुपतीला गेलो, आमच्याच एसटीच्या तिकिटाने गेलो. तिरुपतीला आम्ही पैसे आम्हीच ठेवले, काय नाश्ता बिष्टा आमच्याच पैसे केला, तरी घरी काय समाधान झालं, छान दर्शन झालं, काय बघायचं झालं. मी याचा अर्थ समाधानासाठी काही गोष्टी करतो, यातला काय आनंद येतो बघा. मी एखादं गाणं जरी ऐकलं ना तरी मला ते, मी हे जेव्हा केलं ना तेव्हा मला परवा एक मी मुलाखत ऐकली तेव्हा मला साक्षात्कार झाली. हे आपल्याच ह्याच्यात म्हणजे आपण केलं ते, आपण त्यांचे वारदार का ते आपले वारदार का योगायोगाने. जगदीश खेबडकरांनी बाबूजींनी म्हटलेलं एक गाणं ते जगदीश खेबडकरांनी केलं, बंदी काळ्यांना धुंदी फुलांना शब्द रूप आले मुक्या भावनांना, असं ते गाणं होतं. अच्छा. पण जगदीश खेबडकर म्हणजे कसं केलं ते गाणं, मला त्याचं संगीत दिलं. बरं. आणि ते संगीत माहिती कसं, हे असं नव्हतं नुसतं टन 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 असं दिलं ना. आणि मग त्याच्यावर तर मी बंदी कळ्यांना पूर्ण केलं. जगदीश खेबडकरांची गंमत झाली. ते जसं त्यांनी केलं की तिकडे
कवितेचं हे मिळालं, मला ते कविताच मिळालं त्या आणायचं सगळं. ती गाणी मिळाली त्याच्यावरती मी केलं तयार केलं. खूप झालं. विज्ञान दिंडी, विज्ञान अभंग, विज्ञान गीत आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपयोग पडतात, तशी पण झाली. आणि तशी मुलांना करता येतात, त्याचा पण फायदा होतो. या दृष्टीनं हा कविता हा विषय सांस्कृतिक कार्यक्रमाला उपयोगी आहे. विज्ञान, गणित, पर्यावरणासारखे काही ह्याचे कार्यक्रम विषय असू दे त्याच्यासाठी उपयोगी आहे. काही संस्कार करायचे असले त्याच्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. म्हणजे लोकसंख्या शिक्षण याच्यावरती जर बोलायचं झालं तर त्याच्यावरती एकच गाणं केलं ना तर ते गाणं इतकं प्रभाव होतं की त्याचा हे का नाही. हो हो अर्थातच. कारण काय पॉप्युलेशनचा काय काय समस्या आहेत. स्पर्धा इथे राही फक्त जगण्याची, कसेही करून प्राप्ती करण्याची, वाम मार्ग अवलंबिती कच्च्या बच्चांसाठी, हट्ट नाही पुरवू शकलो खंत खोल जाण, लोकसंख्या वाढ समस्या महान. जे जे आपल्याला परिणाम करायचा ना तो होतो. मी विद्यार्थ्यांसाठी केलेली कविता ती पण करायचं नाही. त्याला पण म्हणजे त्याच्या दोनच सांगतो. विद्यार्थ्यांसाठी एक निरोप समारंभाची वेळी कविता केली आणि त्याला चाल म्हणजे ह्यांचं जे होतं तर मला सगळे अशी चाली चोरायची सवय. वसंतराव देशपांडेंचं तुमचं ते अष्टविनायक चित्रपटातलं गाणं दाटून कंठ येतो, तीच चाल वापरली. दाटून कंठ येतो ओठात येई गाणे, हा मार्ग वेगळा परी, जा आपल्या कलाने दाटून कंठ येतो. आणि मग त्याच्यावरती विद्यार्थ्यांसाठी सहवासला भला जो हा काही काळ आपुला, शिकवी गणित गाणी भयगंड जाई आपुला, विश्वास लाभला मी आज तृप्त याने दाटून. पोरं भारावून जायचं प्रश्नच नाही. असे वेगवेगळे प्रयोग मी केले आणि त्याचा मला खूप छान उपयोग झाला. फारच सुंदर. वा, म्हणजे एकंदरीतच कविता स्फुरते अशी ह्या विषयावर तुम्ही आता एवढं सुंदर सांगितलंय की तुमच्या स्वतःच्या कविता तुम्ही कशा तयार केल्या, त्याच्यानंतर वेगवेगळे त्यातले अनुभव सांगितलेत की म्हणजे फक्त शैक्षणिकच कविता नाहीत तर काही हिंदी गीतांचे मराठी अनुवाद, स्वैर अनुवाद जे तुम्ही केलेत तेही अतिशय अप्रतिम आहेत. म्हणजे त्याला काही तोडच नाही खरं तर, असे इतके अप्रतिम झालेले आहेत ते देखील. आणि अशा या वेगवेगळ्या प्रकारच्या कविता तुम्ही केल्यात आणि आता तुम्ही या माध्यमातून सगळ्यांना हेच आता सांगितलं की कविता ही एक माध्यम आहे काही विषय समजावून घेण्यासाठी, तसंच ते फक्त काही मिळावं म्हणून नाही तर समाधान या गोष्टीसाठी फार उत्तम आहे. त्यामध्ये मला फक्त एक आणखीन झालं म्हणजे काय, मला थोडं संगीताचा कान असल्यामुळे मला तेही उपयोगी पडलं संगीताचं हे, त्यामुळे त्याला आणखीन मजा आली. पण हा असा एकंदर माझा प्रवास झाला आणि खूप छान, मी अतिशय समाधान होतो यावर. वा, आणि हे सगळं ऐकलं आम्ही आता खरं, आणि खरोखरच आम्ही देखील खूप समाधानी झालो हे सगळं ऐकून. फारच छान वाटलं. म्हणजे कवितेच्या माध्यमातून खूप काही करता येतं, वेगवेगळे विषय समजावून घेता येतात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे समाधान मिळवता येतं. हे खूप महत्वाची गोष्ट तुम्ही या निमित्ताने सांगितली तिथे. तर एकच मुद्दा म्हणजे आता तू म्हणलास म्हणून की जसं मी बालगंधर्वचा हे सांगितलं की तिथे हे झालं, तसं आमच्या बालसदनला पल देशमुख आले त्यातले विज्ञानाची, आणि त्यांनी त्या म्हणलं आमच्या मुलींच्या कविता पाठ आहे. अच्छा, म्हणजे चांगलं आहे, फारच छान, पण त्याचा उपयोग त्याला करता येतो का बघा बाबा. मग त्यांना विचारलं अल्युमिनियम सल्फेटचं सूत्र काय, पोटॅशियम फॉस्फेटचं सूत्र काय, आणि पोरीने फटाफट सांगितले. चाट झाले. म्हणलं आहे उपयोग, त्याचा उपयोग होतोय, उपयोग होतोय हे कळलं. त्यामुळे उपयुक्त आहे तेव्हा ते सिद्ध झालं परत. तर ह्या विशिष्ट कविता या विषयावर बोलण्यासाठी तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात
त्याबद्दल खरोखर तुमचे मनापासून आभार सर. आणि पुन्हा नवीन एखादा विषय घेऊन आपण नक्की प्रदीप आगाशे सरांसोबत पुन्हा भेटूया या जडणघडण मालिकेच्या निमित्ताने. तुर्तास रजा घेतो. धन्यवाद.